सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय। 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला जी.आर. हा फसवा आहे, त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली हे सांगा असा जाब या कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना विचारलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या रामा हॉटेलमध्ये विखे पाटील होते। ते हॉटेलमधून नगरकडे निघत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना थांबून निवेदन दिले। संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणीतले हे मराठा कार्यकर्ते होते। तर हे मराठा आंदोलक आक्रमक झालेले होते। नेमकं काय घडलंय आपल्याला जाणून घ्यायचंय। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमकी काय मागणी होती या आंदोलकांचं, नेमकं काय म्हणणं होतं? विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील रामा हॉटेलमध्ये मुक्कामी होते। त्यांना भेटण्यासाठी काही मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यांनी आतापर्यंत किती प्रमाणपत्र मिळाले या सगळ्या संदर्भात विचारणा केली विखे पाटलांना। आणि सुरुवातीला जसं सांगितलं होतं तसं की भेटी आले होते त्यावेळी झाडाचा रस्ते देखील घेतला होती म्हणून काढलेला आहे। मराठा समाजाला किती प्रमाणपत्र दिली गेली हे सगळं तुम्ही जाहीर करावं अशा प्रकारची मागणी देखील कार्यकर्त्यांनी केलेली होती। आणि त्यामुळे रामा हॉटेलमध्ये विखे पाटील ते निवेदन देण्यासाठी आले होते आणि त्यांनी विखे पाटील यांना घेराव घालून या सगळ्या संदर्भात प्रश्न विचारले। धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता पुढची बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत